हेडलाइन्स नंतर खास रिपोर्ट मध्ये पहिला महत्त्वाचा रिपोर्ट आपण पाहूयात। नाशिकच्या तपोवन मधील तब्बल 1700 झाडांची कत्तल केली जाणार आहे। 2027 मध्ये नाशकात होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये साधू महंतांना राहण्याची सोय करता यावी म्हणून ही योजना आखली गेलेली आहे। पण साधू महंतांना झाडांच्या सहवासामध्ये राहायला काहीचा त्रास नसताना सरकार झाडांची कत्तल करण्याचा अट्टहास का करतंय पाहूयात। साधू महंतांसाठी 1700 झाडांचा बळी घेण्याची तयारी। नाशकात 1200 एकर जागेवर साधुग्राम उभारणार। सरकार विरोधात पर्यावरण प्रेमींचं तीव्र आंदोलन। झाडांची कत्तल केलेल्या ठिकाणी साधू महंत राहणार का? प्रयागराजमधील कुंभमेळ्यानंतर आता 2027ला नाशिकमध्ये पुढील कुंभमेळा होणार आहे। या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनानं जोरदार तयारी सुरू केली आहे। देशभरातून साधू आणि महंत नाशिकमध्ये दाखल होतील, पण यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारलं जाईल। मात्र सरकारच्या या योजनेसाठी तब्बल 1700 झाडांची कत्तल केली जाणार आहे, ज्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उमटली आहे। चौदाशे झाडं तोडण्याचा हा जो निर्णय आहे तो 1700 तर हा निषेधार्हच आहे। इथे प्रभू रामचंद्राचं हे गाव आहे। प्रभू रामचंद्र, सीतामाई, हनुमंत इथे राहिलेत। या वनामध्ये अनेकांनी तप केलेली ही तपभूमी आहे, ही वनराई आहे आणि तिच्यावर तुम्ही गाला घालतायत तर हे चालणार नाही। कारण हे प्रत्येक झाड या शहराचा ऑक्सिजनचे सिलेंडर आहेत आणि ते तुम्ही तोडतायत। या शहराचा श्वास गुदमरवून टाकणार आहात तुम्ही आणि म्हणून हे चालणार नाही। तुम्ही जी मिकी मारली आहे की 10 वर्षाचं झाड आणि 80 वर्षाचं झाड नाही चालणार। खूनच 10 वर्षाचं झाड तोडलं काय आणि 80 वर्षाचं झाड तोडलं काय, तो खून आहे, मरणार आणि तो आम्ही सहन करणार नाही। हा नाशिककर सहन करणार नाही। तुम्ही कोणचे निकष लावताय, कशासाठी लावताय? ऑनलाईन नाही म्हणून डिजिटल इंडियाचा घोष पंतप्रधान करतायत आणि इथली नायकबाई म्हणती ऑनलाईन नाही चालणार। ऑनलाईन टेंडर चालतं, ऑनलाईन भरती चालते, मग फक्त हे तक्रार चालत नाही चालणार। हे सहन करण्याच्या पलीकडे चाललेलं आहे। नाशिक माझं व्यवहारच होऊ देणार नाही। नाशिकचा जो मूळ निवासी आहे नाशिककर, त्याच्या श्रद्धा आणि आस्था या भावनेशी जोडलेले आहे। आम्ही त्या आस्थेला तडा लावू देणार नाही। नाशिकच्या तपोवन परिसरात 1200 एकर जागेवर साधुग्रामचा विस्तार केला जाईल। यासाठी महापालिकेकडून जागेची पाहणी करण्यात आली। यावेळी काही झाडांवर मार्किंगही केलं, ज्या झाडांना नंतर तोडलं जाणार आहे। नाशिक महापालिकेनं फक्त 10 वर्षांच्या आतलीच झाडं तोडली जाणार असल्याचं स्पष्टीकरण दिलंय, पण प्रत्यक्षात ज्या झाडांवर मार्किंग करण्यात आलं ती जुनी आणि विशाल झाडं आहेत। आपण म्हणतो आपल्या कवळीत येणार नाही, मिठीत येणार नाही असे काही झाडाचे बुंदे आहेत। आवळ्याची एक फांदी, हे बघा, याची फांदी सुद्धा माझ्या मिठीत येत नाही आणि एक फांदी, प्रत्येक फांदी इतकी मोठी आहे की माझ्या मिठीत येत नाही। आणि ह्या झाडावर सुद्धा मार्किंग आहे, कारण आता बरेच जण म्हणतात की त्या 1700 झाडांमध्ये सगळे नॉन नेटिव्हच आहे वगैरे, असं नाहीये। ही देशी झाड आहे, ही चिंच आहे। ह्या झाडाने किती कुंभमेळे पाहिले असतील। हा हेरिटेज वृक्ष आहे, याला हेरिटेज दर्जा दिला पाहिजे। उलट याच्या खाली साधू संतांना बसता येईल। तर मला असा प्रश्न आहे नाशिककरांना की ज्याच्या नावातच तप आहे, म्हणजे झाडाखाली जे बसून करायचं असतं ते तप, वनात बसून जे करायचं असतं ते तप, आणि वन सुद्धा ज्याच्या नावात आहे तपोवन, अशा तपोवनातली जर झाडं तोडणार असेल तर आपण भारतीय संस्कृतीबद्दल जगाला काय उपदेश देणार आहे? आखाडे येणार आहेत, जे साधू संत येणार आहेत, त्यांना सुद्धा परत प्रश्न करायचा आहे की बाबा तुम्ही जेव्हा येणार तेव्हा ही झाडं तुटणार आणि मग याच्या जागी तुमची कुटी बांधली जाणार, तुमचं साधुग्राम बांधलं जाणार, तर तुम्हाला पटतंय का ते? आपल्याला झाडं तोडून, वन तोडून आपल्याला काय तंबूतच राहायचंय का आणि फक्त नदीतली आंघोळच करायची आहे का? झाडाखाली बसून तप पण तर करायचंय, मग ते त्याच्यासाठी एवढी मोठी झाडं तुटली पाहिजे का? तुम्हीच सांगा बाबा। नाशिकमध्ये यापूर्वीही अनेक कुंभमेळे झालेत, मात्र त्यासाठी झाडांवर कधीही कुऱ्हाड फिरवली नाही।
साधू महंत नेहमीप्रमाणे या भागात वास्तव्य करतात, झाडांच्या सहवासात ध्यानधारणा करतात। यावेळी प्रशासनाला झाडांची सफाई करून तिथं तंबू ठोकायचे आणि त्या तंबूंमध्ये साधू महंतांची व्यवस्था करायची आहे। पण झाडांची कत्तल करून उभारलेल्या तंबूंमध्ये साधू महंतांना राहायचंय का? प्रशासनानं याबाबत साधू महंतांसोबत चर्चा केली आहे का? या प्रकरणात साधू महंतांचं मत जाणून घेणंही गरजेचं आहे। नाशिकची ही तीच भूमी आहे जिथं प्रभू श्रीरामानं वनवास भोगला। याच तपोवनातील झाडांच्या सानिध्यात राम सीतेनं वास केला। कधी काळी याच तपोवनातल्या झाडांच्या सावलीत रामानं तप केलंय। दर 12 वर्षांनी या भूमीत कुंभमेळा भरतो। या काळात देशभरातून येणारे साधू महंत तपोवनात वास्तव्य करतात। विविध आखाड्यांचे पंडाल तपोवनात उभारले जातात। याआधी 2015 मध्ये नाशकात कुंभमेळा झाला, तेव्हा याच तपोवनातून साधू महंतांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली। पण यावेळी एकाही झाडावर कुऱ्हाड चालवली नाही। मग 2027च्या कुंभमेळ्यासाठीच झाडांची कत्तल घडवण्याचा अट्टहास का केला जातोय? दरम्यान झाडांच्या कत्तलीबाबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी एक अजब उपाय सुचवलाय। तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात 10 नवी झाडं लावू असं आश्वासन महाजनांनी दिलंय। 1.5 वर्ष कुंभ राहिलेला आहे आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत, भाविक आहेत, संख्या मोठी राहणार आहे आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल। म्हणून या ठिकाणी काही 10-12 वर्षामध्ये 8-10 वर्षामध्ये झाडं उगवलेली आहेत, काही इथे प्लांटेशनही झालेलं आहे। मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत जी 10 वर्षाच्या आतली आहेत, ती नंतर लावली गेलेली आहेत, ते काढावी लागतील। त्याच्यामध्ये बाबुळची झाडं आहेत, अजून दुसरे काशीची झाडं आहेत, काही रेंट्री आहेत, हे सुद्धा या ठिकाणी उगवलेले आहेत। मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूंची व्यवस्था, महंताची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि हे करणं अपरिहार्य आहे। आणि म्हणून काही जी झाडं आहेत 10 वर्षाच्या आतली आहेत, काही जी फॉरेन प्रजातीची आहेत, त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे। प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि त्याची बैठक होईल, त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शनही आम्ही मागवलेलं आहे। ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत, जे काढावी लागतील ती झाडं मी काढू। पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल पुन्हा त्यांना दुसरीकडे त्याला लावता येईल अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे कमी योजना आखलेली आहे, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू। पण एक झाड जर गेलं तर 10 झाडं त्या बदल्यामध्ये, सगळी मोठी झाडं, अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी आली का नाही गेली, तसं होणार नाही। एका झाडाच्या बदल्यामध्ये 10 झाडं, इथे फाशीचा डोंगर आहे, इथे अजून पेठ रोडला जागा आहे आमच्याकडे, मोठी जागा आहे की त्यामध्ये हजारो झाडं आम्ही लावू शकतो। त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, आमच्या मनपाने घेतलेली आहे। गिरीश महाजनांच्या या तोडग्यावर पर्यावरण प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। अभिनेते सयाजी शिंदेही आता वृक्ष संवर्धनाच्या लढाईत उतरलेत। कुंभमेळ्यासाठी तपोवनमधील झाडं तोडणं हे दुर्दैवी आहे, याला ठाम विरोध करावाच लागेल। तुम्ही एक झाड तोडून 10 झाडं लावू असं फालतू विधान करत असाल तर आम्ही एक झाड तोडू नये यासाठी 100 माणसं मारू, पण एकही झाड तोडू देणार नाही असं आव्हान सयाजी शिंदेंनी दिलंय। सयाजी शिंदेंसोबत मराठी सिनेसृष्टीतील आणखी काही कलाकार या झाडांच्या कत्तलीविरोधात एकवटले आहेत। दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुक पोस्ट करत प्रशासनाला सुनावलंय, कुंभमेळ्यातील साधू संतांना तपोवनात राहुटी उभारून व्यवस्था करा। श्रीरामही तसेच राहिले होते ना, 1800 झाडं का कापायची असा सवाल सचिन गोस्वामींनी केलाय। तपोवन हे नाशिक शहरासाठी ऑक्सिजन सिलेंडरचं काम करतंय, पण नाशिक प्रशासन 23 दिवसांच्या या कुंभमेळ्यासाठी ही लाईफलाईन कामणार आहे। त्यामुळे आपण झाडांवर कुऱ्हाड चालवतोय की आपल्याच पायावर याची वेळीच जाणीव होणं गरजेचं आहे। वैभव घुगेसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।